मित्रांनो, धुरंधर 2 ने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवात केली आहे. मूव्हीने पहिल्या 4 दिवसात जवळपास 750 कोटी रुपये कमवलेत आणि त्यासोबतच मोठे मोठे रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावावर केलेत. विशेष म्हणजे धुरंधर 1 आणि धुरंधर 2 या दोन्ही मूव्हीचं मिळून बजेट होतं 250 कोटी रुपये आणि धुरंधर 1 न जवळपास 1350 कोटी रुपये कमवलेत. आता धुरंधर 2 दंगलला पाठीमागे टाकून भारतातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनतो का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आता आपण बघू धुरंधर 2 ने गेल्या 4 दिवसात किती कमाई केली आहे. डे 0 म्हणजे बुधवारी संध्याकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत लावलेले पेड प्रिव्ह्यूचे शो तर पेड प्रिव्ह्यूला कमवले 43 कोटी रुपये, जे की भारतातलं सगळ्यात आजपर्यंत हायेस्ट रेकॉर्ड आहे. या अगोदर हे रेकॉर्ड होतं स्त्री 2 च्या नावावर, ज्याने कमवले होते 23 कोटी रुपये. पण आता धुरंधर 2 ने 43 कोटी रुपये कमवून हे रेकॉर्ड आपल्या नावावर केलंय. ओपनिंग डे म्हणजे पहिल्या दिवशी गुरुवारी गुढीपाडव्या दिवशी कमवले होते 146 कोटी हे नेट कलेक्शन आहे. यापूर्वी बॉलिवूडमध्ये ओपनिंग डेला हायेस्ट कमाई करणारे चित्रपट होते पठाण 57 कोटी, अॅनिमल 64 कोटी, जवान 75 कोटी. साऊथ मध्ये बघायला गेलं तर बाहुबली 2 121 कोटी, RRR 133 कोटी आणि पुष्पा 2 164 कोटी. नेट कलेक्शन मध्ये पुष्पा 2 ला धुरंधर 2 बीट करू शकलेला नाही, कारण पुष्पा 2 164 कोटी आणि धुरंधर 2 146 कोटी. ग्रॉस मध्ये बघायला गेलं तर टॉप कलेक्शन करणाऱ्या मूवीज KGF 2 159 कोटी, कल्की 176 कोटी, बाहुबली 2 216 कोटी, RRR 223 कोटी, धुरंधर 2 240 कोटी, पुष्पा 2 274 कोटी. ग्रॉस मध्ये सुद्धा धुरंधर 2 पुष्पा 2 ला बीट करू शकलेला नाही. पण ओव्हरऑल बघायला गेलं तर धुरंधर 2 ने स्त्री 2, KGF 2, कल्की, बाहुबली 2, RRR, पठाण, अॅनिमल, जवान या सगळ्या मूवींना पाठीमागे टाकलेला आहे. शुक्रवार म्हणजे डे 2 ला कमवले 80 कोटी रुपये. डे 3 म्हणजे शनिवारी कमवले 113 कोटी रुपये. डे 4 म्हणजे रविवारी कमवले 114 कोटी रुपये आणि याचं ग्रॉस बघायला गेलं तर 140 ते 45 कोटी रुपये. म्हणजे धुरंधर 2 ने या विकेंडला म्हणजे 4 दिवसामध्ये कमवले 691 कोटी रुपये. यापैकी इंडियामध्ये 541 कोटी रुपये आणि वर्ल्ड वाईड 150 कोटी रुपये. आता हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की धुरंधर 2 भारतातल्या टॉप मूव्हीजला जसे की दंगल 2070 कोटी, पुष्पा 2 1792 कोटी, बाहुबली 2 1788 कोटी, KGF 2 1215 कोटी या मूव्हीजला पाठीमागे टाकून भारतातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनतो का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल पिक्चर.